नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं त्रिशलाच कीर्ती यूट्यूब चॅनलमध्ये। आपण आज पाहणार आहे सेमी पटियाला पॅन्टचं माप। सगळ्यात आधी आपण त्याची मापे पाहू। पॅन्टची पूर्ण उंची 37 इंच, कमर घेर आहे आपली 24 इंच आणि त्याच्यानंतर मॅनी लांबी आहे 6 इंच, सीट घेर आहे 26 किंवा 27 इंच, बॉटम घेर आहे 6+1 इंच, नेफा रुंदी आहे 22 इंच आणि नेफा लांबी आहे 9 इंच। आणि आपली नेफ्याची लांबी आपण 10 इंच, पॅन्टची उंची कमी असल्यामुळे आपण नेफा लांबी 10 ऐवजी 9 इंच घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण पाहू माप कशी टाकायची। सगळ्यात आधी 37 मध्ये +3 करायचे 40 झाले, -9 करून घ्यायचे, त्याच्यातून उरले 31। तर आपण हे 31 इंच लांबी घेतली। त्याच्यानंतर हे जेवढं आपलं पडण्याचं माप आहे तेवढं 22 इंच घेतलं। त्याच्यानंतर आपलं बॉटम घेरचं माप टाकायचं 6+1 इंच, मी हे 7 घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 31चं हाफ करायचं 15.5 होतं। तर सगळ्यात आधी वरती याच्यावर 15वर पॉइंट करायचं आणि खालती 16 इंच माप घ्यायचं। त्याच्यानंतर आपलं जिथे 6 इंच मॅनी लांबी येते तिथे पॉइंट करून घ्यायचा। त्याच्यानंतर 2 इंच समोर सीट घेरसाठी घ्यायचे आणि 1 इंचाचा मॅनीचा आकार द्यायचा आणि त्याच्यानंतर जो सेंटरचा पॉइंट काढलेला आहे आणि बॉटम घेर हे त्याचं माप जोडून घ्यायचं। अशा प्रकारे आपण त्याचं माप टाकलं आणि त्याच्यानंतर याचं कटिंग असं दिसेल। आणि त्याच्यानंतर हे जे चारपदरी घडी आहे कपड्याची, त्याच्यानंतर आपण या 4 कळ्या याला अटॅच करणार आहेत आणि त्याच्यानंतर नेफ्याचं माप कसं घ्यायचं ते पाहू आपण। का बरं? आपली नेफा रुंदी आहे 22 इंच घ्यायची आहे। तर आपलं हे कमी पडत आहे, तर याला डबल घडी घेऊ, हे आपण याला ही पट्टी इथे अटॅच करणार आहे। आणि त्याच्यानंतर नेफा लांबी आपली 9 इंच घ्यायची, त्याच्यानंतर ही 22 इंच रुंदी। अशा प्रकारे याचं चौकोन कापून घ्यायचं। हे झालं आपलं नेफ्याचं माप। याच्यानंतर यात आपण ड्राफ्टिंग आणि कटिंग पाहिलं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।